महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे। मुंबईसाठी पुढील 2 दिवसांमध्ये जागा वाटपासाठी पहिली बैठक ही पार पडणार आहे। भाजपाकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत। अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह आहे। मुंबईमध्ये भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत तर शिवसेना ही 100 जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह। भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत। मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी ही पहिली बैठक पार पडणार आहे। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आणि त्यानंतर ही महत्त्वाची बैठक। महायुतीच्या जागा वाटपाचा आता मुहूर्त ठरलेला आहे। 2 दिवसात मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक पार पडेल। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? मुंबई महापालिकेमध्ये आता जागा वाटपावरतून एकंदरीत पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पाहायला मिळू शकते। महायुतीमध्येच मुंबई महापालिकेची निवडणूक लढली जाईल असा दावा याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी केलेला होता। परिणामी आता जागा वाटपाची जबाबदारी आहे ती भाजपकडून आशिष शेलार आणि अमित साटम यांच्याकडे देण्यात येऊ शकते, तर शिवसेनेकडूनही राहुल शेवाळे असतील। या व्यतिरिक्त आणखी कोणते नेते चर्चेसाठी बसणार हे पाहणं महत्वाचं असेल। या 6 नेत्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कुठेतरी जागा वाटपाचं सूत्र ठरवलं जाईल। दरम्यान आतापर्यंत जवळपास 100हून अधिक जागांवरती शिवसेना दावा करत असून 150 जागांची मागणी भाजपने प्राथमिकरित्या केलेली होती। त्यामुळे 227 जागांमध्ये 250 जागांची मागणी होत असल्याने जवळपास 25 ते 30 जागांवरतून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळू शकते। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।